काळतोंडे राधिकेबद्दल चाललंय बरं का. मला म्हणलं आमची राधिका आणि ऐश्वर्या राय यांच्यात साम्य. मी म्हणलं पोरगी कबूल. तर म्हणा असल्या महागाईत ऐश्वर्यासारखी पोरगी मिळते म्हणलं हाय तर कसली. त्याला म्हणलं मामा ऐश्वर्या आणि राधिका यांच्यात काय साम्य. मला म्हणलं ऐश्वर्या आणि राधिका दोघी पण लक्ष साबणानंच आंघोळ करते. अगं 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 नेम चुकला तर डोसकच बुडीत नवऱ्याचा. अरे थांब थांब चिपला बी तांब्या. ह्यो माझ्या कळसाचा तांब्या बरं का. हिच्या मम्मीने ह्याच्यात राखेल घालून दिलंय आणि संगती भडकणारी चिमणी दिली. गल्लीत मारून आपल्याकडे लाज लज्जा काय वाटतं का नाही तुम्हासनी. कशी कोकण कन्या आहे. काळी तीनला ओरडत्या. गल्लीत मारून आबरू काढतासा. तुम्हाला काय वाटतं काय हो. काय तर सोडलं म्हणजे काय सोडलं तुम्हाला. आता तंत्र हाय का नाही जिबीला. अगं ज्यासनी आबरू हाय तिने भ्यायचं लज्जा हाय तिने भ्यायचं. तू कशाला भ्यालीस. भित्या ही वागीन. तुम्हाला सांगू मावशी. मावशी इथली जावी तुझी. हा माझी मावशी इथली उत्तरशीला तंगड तुडून ठेवत. याला मावशी का खाटकी नाही ती. तुम्हाला सांगू मावशी काय नवरा सांगतो आमचा यो कौतुक घर एक नंबरचं यांचं भिक्कार्ड घरा नाही. यांचा अंबानीचं काय नवरा कौतुक सांगते आमचा लक्षाबनाचं. कवा 4 पिढ्यांना लक्षाबनाचा वास घेतलाय काय. हा सासू म्हणत्या कशाला ग बाई तो लक्षाबन आणि टकसाबन. त्याच्यापेक्षा डोक्यात कधी निर्मा घाला जावा. वा मरत्याता लिक्का मरत्याता असलं भिक्कार्ड घरा. त्या वा लिक्कांच्या बरोबर तू का मरणास का वा. मरत्या मरत्या मरत्या. हा तुमच्या सगळ्यांची 12वी घालून गावाला शिराला घालूनच मरायची ही वाघीण. ही आणि रामदेव बाबा 150 वर्ष जगणार आहे. ही कावळा खाऊनच आली. हा असतो ना कसा तुम्ही पश्चिमेला बरोबर इकडे येऊन. हा जगणार आहे आम्ही 150 नाही आम्ही 200 वर्ष जगणार आहे. हो हो बुरुम खातीस नाही जगणार किती. तुम्हाला सांगू बायका कशा सावळ्या असतात काळ्या असतात. आमची बायको डार्क काळी आहे. तिचा ज्यावेळी जन्म झाला की नाही 3 दिवस घरातनं धूर येत होता. लोक म्हणजे तुमच्या घरात पोरगी जन्माला आली का टायर पिटिवलायसा. आमच्या घरातले असे काळे म्हणायला तुमच्या घरातले असे राखून आणि मिश्रम ठोकले वाले काळे. मावशी तुम्हाला सांगू यो पित्रा ससा काय सांगते कौतुक उभारून. बघायला किती माणसं येतात. लईत 4-5 बाई 20 जणांनी घेऊन आलता ह्यो भोपळा. ही जी माणसं अशी आमच्या घरात घुसली का घुसली. आमची चुलती अशी लो 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 कोंबलत झाली. अगं म्हणाली घरात माणसं घुसल्यात का बाई गवरेड घुसल्यात का बाई. काळा किट नाही. आता असल्या म्हशीला बघायला कोण जाईल. गहू रेडच जाणार की. हा आमचं पाहुणं आहेतच गवरेडांचं पाहुणं असणार. होय आरळगुंडी जवळ आहे म्हटल्यावर. हो आरोग्य आमची सासरवाडी नाही. तुम्हाला सांगतो एवढा राजबिंडा पुरुष जातीला मिळालाय खरं का वा कौतुक. अगं 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 या राजबिंड्याचा बांधला बिंडा घेऊन टाकला गेला नदीत. तुम्हाला सांगू मावशी ही माणसं अशी आमच्या घरात घुसली का घुसली. मग आमची बाई दांडगी श्रीमंती बाई काय सांगू तुम्हाला. घर दार बागायती जमीन जुमला सगळं नोकर चाकर असं खमंग आहे सगळं. खमंग अहो 3 गुंठ्यात येतात नुसता संडास आहे. खमंग यांचं सगळं. ही जी माणसं आमच्या अशी घरात घुसली बाई मग आमची श्रीमंती बाई ही अशी आली आणि गारे गारो यांच्या डोळ्यात पडल्या चांदण्या. आमच्या पप्पाने सगळं असं घर कसं डेकोरेशन केलंय मावशी. जिथं तिथं बघल तिथं नुसतं शोभेच्या वस्तू. त्यांच्या डोळ्यात असं काय सांगू तुम्हाला चांदण्या पडल्या. ती अशी गारेगार बसली की हो चंदनाच्या पलंगावर. चंदनाचा विद्यो चंदनाचाच की. सावरीच्या फळ्या काढल्यात आणि त्याच्यावर चंदन लिहिले आणि सांगती ही माणसाशी बसली. माताबाई आम्ही घरच श्रीमंत गावात आमच्यासारखं कोण श्रीमंत नाही मावशी. मग आमच्या पप्पानी कसं चांगला तुपात की नाही काजू बदाम घालून खमंग पोहे केलता आणि खायला कशात दिलं तर म्हणतासा चांदीच्या चमच्याने चांदीच्या प्लेटा काढलेल्या. कुणा एकदा चोरून आणलेलं द्या. चोरट्यासनी कसं चोरीचं दिसतंय बघितलं. चांदीच्या प्लेटा काढल्या. हिच्या बाबाचं तोंड फुटक्या डमरेलवाणी आहे. चांदीच्या चमच्या खोटं बोलशील मरगो आहे तोंड फुडून टाकी. तुम्हाला सांगू मावशी कोणाला सांगत नाही असं म्हणत हिनं गावात मला वाटतं महाराष्ट्राच्या 700 गावात सांगितले. त्यातला एक चमचा आमच्या सासऱ्यानं चोरला. चोरटा होती हो. हे चोरीचं धंदच आहे त्यांचं. चोराय नव्हता
आमच्या पप्पाला बघायचा होता तो चांदीचा आहे का स्टीलचा आहे? चांदीचा चमचा चोरला ते चोरला नंद दाडा काढून घेतलाय. कव्वा त्याची बत्तीशी पडते मरगबाई, कव्वा पाडती कुणास हा? नंतर अगं बाई 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 ती टीव्ही वाणी अशी टीव 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 घरात अशी वहिनींचं हे किती छान बाई, परडा किती छान बाई, घर किती छान बाई, स्वयंपाकुली अशी म्हणा घू 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 कर घुबडावाने गेली माग. आणि आमच्या मम्मीची 10,000ची चंदेरची साडी चोरली तिनं. साडी होती ती? वाय वाय साडी होती. अगं आमच्या अक्काला वाटतं ती मच्छरदाणी आवडतं. मच्छरदाणी डेंगून मरल ती टाचापासून. हा? तुम्हाला ही सांगू मावशी? नाही नाही, ही आमच्या अक्काला चिडवाली हा. हिची अक्का आहे की नाही, हिची बहीण चिनी मातीच्या बरणीवाणी आहे अशी. घरातून चालायला लागलं की चटणीची बरणी फिरायला का काय असं वाटतं. सांगती आमच्या घरातल्या नाव ठेवत असा. हा मावशी तुम्हाला सांगू बाई, काय या नवऱ्याबरोबर लग्न करून माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. आणि मला लॉटरी लागली. आमच्या मम्मीला मी म्हंटल मम्मी हा? त्याच्यापेक्षा बाई मला हिरी टोकलं दिली असती तर चाललं असतं बाई. मग आता काय हिरीचा रस्ता विसरलीस? जागी पडत आता बघतो इकडे काय ऍडजस्ट होतंय का. तुम्हाला सांगू बाई मावशी, अख्ख्या गावात की नाही माझ्यासारखी देखीनी कोण बाई नाही बाई. हो. अशी स्थळ मला देखणी खतरनाक आहे, खतरनाक खतरनाक. तुला सांग देखीनी देख नाही तुम्हाला सांगतो, ही दारिद्र्य खालची श्रीदेवीच आहे. ही मेलेली श्रीदेवी आणि ही मिश्री देवी. हिला जर तुम्ही जर सकाळची बघितली सा खलास, संध्याकाळचं बघितलं तर गेलाच म्हणून समजायचं. 2 वेळा मी वाचलोय. कसं परवाशी बेडवर झोपलेली केस बिसायची सोडून तुला सांगतो बरोबर 2:30 वाजता अशी माझी मान इकडे पडली. नंतर कळचे आहे ना आपलंच भांडवल आहे म्हणलं हे. तुम्हाला सांगू मावशी बाई, एकापेक्षा एक अशी तालुक्यातली राधानगरी म्हणू नका आणि भुदरगड म्हणू नका आणि कोल्हापूर जिल्हा म्हणू नका, हो. अशी एकापेक्षा एक भारी स्थळ सगळी या वाघिणीला. वाघिणीला स्थळ होती कर, नीटकी स्थळ तेवढी वाघिणीला होती. ह्याच्यात अजिबात शंका नाही. 2 नंबरचा माल सगळा इकडं, ती वाघीण कमी आणि नागिन जास्त आहे लक्षात ठेव. हा टायर पंक्चर स्थळ हिला, मटका बुक्की स्थळ हिला, आकडा टाकून हीच घेणार स्थळ हिला, ती विजय मल्ल्याचं स्थळ हिला चालतं. माणसाला बघितल्यावर ते सोडून पळालं इथे. मावशी तुम्हाला सांगू बाई, इंजिनियर म्हणू नका, डॉक्टर म्हणू नका, फौजदार म्हणू नका आणि कलेक्टर म्हणू नका, अशी भारी भारीची स्थळ मला आली आणि शेवटी माझ्या गळ्यात येऊन मोडका ट्रॅक्टर पडला. या हा? ट्रॅक्टर मोड काय खरं मळणीला उपयोगाला येतो एवढं लक्षात ठेवा. मी आमच्या मम्मीला म्हटलं मम्मी कुठे बाई ग बाई स्थळ बघायला गेलतीस तू? ती म्हटली अगं बाई तुझी सासू जराशी लई ओळखीची निघाली. आमची आई फेमस. होय म्हटले बाई तिला दिवसाच पहिले घुबडाच्या तोंडाची, मला भीती वाटते. मग रात्रीच बघ. तर म्हणाले कुठं ग बघितलीस? तर मम्मी आमची म्हणाली अगं तुझी सासूबाई ते पिंपळ गावात केसाव फुगा नाही केसावर पिना चापा कांगवा विकत्या म्हणे बाई. बचत गट आहे त्यांचा, बचत गटाचं सामान विकते. हिला का काम करू माहितीये? हा लई कामाची माहिती आहे. यांचं चोरट घरानं सासरात रासा आहे बाई. लोकांचा बॅरल दिसला तरी ते उलटून आणते घरला रात्रीचं चोरून. चोरट आहे हो. आणि काय नाही मोठा बिझनेस. आवाज खाली करायचं घर माझ्या आई बांधत दिलंय. हो घर गप्पाने राहिलायचा उल्लुल्लू टाम्याने राहायचं. घर दिलेलं नाही तिनं, ताजमहल दिला. म्हणजे ताजमहल माझाच आहे. 1 पाय हॉल, 1 पाय किचन, 1 पाय बेडरूम, सपलं घर. ही मुमताज एकदा कवा मरते आणि हिला कवा गाडतो एवढंच उरलंय आता. मरत्या मुमताज मरत्या. हा माझ्या मैत्रिणी मला सारखं चिडवत्यात बाई. काय? कसलं ग बाई हे जळान घेऊन फिरतीस हे? असा डबऱ्यात पडल्यावाने भाऊजी दिसतोय. मी आमच्या सासूला विचारलं आई काय बाई खायलायचं म्हटलं, वाचलं हे झालंय पोरग भोपळ्यावानी हनुमान सारखा दिसतोय की नाही सांगा नवरा आमचा. नमस्कार आमच्या आई. मग मी आमच्या सासूला विचारलं. आमची सासू म्हटली अगं बाई तुझा नवरा पोटात असताना मला काय आवडत नव्हते बाई. डायटिंग, गोड नाही, आंबट नाही, तिखट नाही, खारट नाही, काय 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 आवडत नव्हतं. तुझा नवरा पोटात असताना मी नुसतं कच्च कोबीचं गड्ड खाल्लं. आमच्या नवऱ्याचं नाक बघितलंय सा बाई, ढबू मिरची आणि बारकी असत्या. नाही मान्य. आमच्या मम्मीनं 9 महिने फक्त कच्चं कोबीचं गड्डच खाल्लं. मग हिची मम्मी काय 9 महिने नुसता कोळसाच उघडून खायची. आणि तुमच्या आईने त्याचा ताप होतो. मी
भीत आवाज नाही खाली करायचा हा कसा नवरा बघितला का हुत्तुत्त करतोय उमराला शिवतोय मागे जातो भीत नाही तुला मी सांगतो हा मी मारत नाही इकडे या काय भांडी घासून जाणारायचं का आल्यावर घासणारायचा ए! नंतर न घासतो हा कुठे रिस्क घेता 8 दिवस गावाला गेलं म्हणजे यात्रेत बरं ते ना काय कुठे चाललंय सो ग्रामपंचायतीच्या मिटिंगला एवढं रात्री बाराला कुणाच्या बाण ठेवल्या मीटिंग मी ठेवल्या उगाच मला काय बी खोटं सांगू नका असं मला माहिती आहे काय तुम्ही मीटिंगच्या नावावरती तर वड्यावर बसून पिढ्या वडत बसता असा ए! कोणी सांगितलं तुला तसलं नाव नाही आपल्याला आपण सिगरेट आहे तू सांगितलं गावाला गच्ची सगळ्या तू सांग नाही राधा नीट करून ठेवी किती वाजता येणार आहे सो 2:30 हो सॉरी चौकात सगळे कवलं व्हायची या लवकर या किंवा का या बाई असं नरड्यात कावळा अडकली आणि काय कसा लवकर या म्हटलं तर यायचं बाई का सांग तुम्हाला माहित आहे की नाही हो काय तुमचं माझ्यावर प्रेम नाही हो अलीकडे पलीकडे आहे ना आता तसं ना हो या गी बाई जरा काय सांग का तुम्ही माझा हात पाय दाबल्याशिवाय मला झोप येत नाही बाई वा? का तर नरडे बी दाबायला लाव की हा बोलून बोलून ते बरं दुखत नाही बरं ते ना काय ऐका काय उद्या माझं लय महत्वाचं काम आहे काय काम आहे सकाळी विशू भाऊजी आकाश भाऊजी ज्ञानेश भाऊजी टोने भाऊजी सगळ्याच निघून करायला यायचं का ग का आजा हो हो अजित उद्या वेळ काढायचा आमच्या घरला यायचा आहे नामदेव रिकामा आहे का ग का कशाला अहो मी उद्या झणझणी कोल्हापुरी मिसळ करणार आहे हे का हो तुमच्या बायका कधी मिसळ विसळ करून देतात काय शिकवू जरा का ग का उद्या का मिसळ अहो काय झालं माहितीये तुम्ही तो परवा गारगोटीत आणलेला 5 किलो फरसा ना हा त्यात बाई उंदीरच मरून पडलाय मग काय टाकू वाटतंय तो हो या गुशीस घाल की मरू द्या ती अजून 4 कार्यक्रम करायचा आहे बरं ते ना हा. त्यासनी घेऊन तरी या येतो येतो का कर का घेऊन येऊ तुम्हाला माहितीये की नाही बाई काय आमचा उकिरडा उपसायचा हाय गट्टार उपसायचा आहे पण माणसंच मिळेना झालं म्हणजे पाठी घेऊन ये की खोरं मायण आहे नको नाही म्हणतो तू त्याच्यावर एवढंच चालतंय त्याचं घर बाई या काय आज रात्री जरा लवकर करला या काम आहे म्हटलं तर माझं बाई काय काम आहे आता सगळ्या गावासमोर सांगू बाई हे तुम्ही ऐकू नका नवरा बायकोचं प्रायव्हेट आहे आता ऐका तरी आज रात्री जरा लवकरच घ्या आणि हे बघा सगळं गाव कसं चौकात बसलेले असे कार्यक्रम बघा अगं यात्रा तर होते कुट्टायचं आणि त्यांना घरला सट्टायचं चालतंय आणि हळू 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 चालत यायचं की नाही आलो आणि येताना बाई एकटाच या एकटं नाही तर काय 10 जण घेऊन येतोय तसं ना गल्लीची 4 कुत्री मागे लागतात म्हणून म्हटलं एकटं या आता त्यांच्या ग्रुपचा ऍडमिनच आहे मी रस्त्याने सरळ आला सगळे सरळ दारातनं बोळा द्यायचा तारातनं बोळा बोळ्याच्या रस्त्यातनं बाई परड्याकडे यायचं चालतंय आणि परड्याच्या दाराला बाई मी कडी लावत नाही चालतंय आणि असं दार उघडायचं उघडलं आणि यायचं आलो आणि संडास बाथरूम घासून झोपायचं आमच्या डोक्यात वेगळाच पिक्चर होता तुम्ही काय हसायला इथे तिने मला संडास बाथरूम धुवायला लावलं नव्हे तुम्ही कधी ते नवऱ्याला अंगण सारवायला लावतात तिला आता हिथं आले होते जेव्हा सारवा करताय हे झाले माहिती का आमची बायको झाली ग्रामपंचायतीची सरपंच आणि ग्रामपंचायती मिटिंग घ्यायला लागतात मला बरोबर आहे की नाही हे सगळं राधानगरीचं आहे बरं का तुमच्याकडे सगळं चांगलं आहे आणि कोतवालाच आमचा पाहुणा आहे वारी उभारत कसं आहे माहिती आहे का तुमच्याकडचं सगळं चांगलं आहे ग्रामपंचायतीच्या मिटिंगा घ्यायला लागतात मला कळलं का एक तर सदस्य मिटिंगला येतोय का बघा कोणाला मिटिंगला बोलवू शिरप्या कुणाचं नाव घेतलं नको नको शिरप्या नको ह्यो बबन मिटिंगला चल माझ्या बरोबर मीटिंग तर टेन्शन आहे मीटिंग जाऊ तिकडे कशाला निवडून येत असा मर्दा मिटिंगला येत नाही जा येतोय निवडून आम्ही तर बायकोचं टेन्शन आहे मला तुम्हाला काय आहे काय अरे काय झालं काय आहे म्हणजे इथे दवाखान्यात घेऊन जायचंय तिला टेन्शन आहे बायकोचं मला का रे काय झालंय खरं काय झालंय ज्याला किडन्या काढायचे तिथे किडनी तपासायचे काहीतरी दगड झाल्यात वाटतं मुतखड्याचा त्रास आहे रे चालते काढ आणि एखादी अंगठीत करून बी घे ते धोंडरामला तर बडू धोंडराम हो तू तर चल मिटिंगला मी नाही जरा पुढं काम आहे नाही आमचा धोंडराम वेगळा हा
नाही बोला तुम्ही, माझं काम आहे त्याचं बी असेल काम, कशाला उगाच बोलायचं. अरे तुझं काय काम आहे? चल की माझ्या बरोबर. माझं आहे काम, जरा थोडं दंगा नको घरात. काय काम आहे सांग? हाय जरा बायकोच काम आहे, तुम्ही व्हा पुढे व्हा, मी हाय. अरे माझ्याकडे जमत असेल तर मी करतो, मला सांग काय काम आहे? पुढे व्हा की तिकडे चलन का. काय काम आहे ते तर सांग. ती राहिलेली 4 भांडी घासून येतो की. कसलं मर्द बघ, या बायकांसारखं भांडी घासतात. हा, कसला मर्द सांग काय. काय परवा परड्यात बंब कोण घासायचा. तुझ्या हो बंब घासत्याला बघितला वाटतं हिनं. गप्पा सांगे मर्दा, एक तर या मीटिंगला. कसं आहे माहिती का? आज काय होतं ते होती. हा सरपंच हो मीटिंग लक्षात बोलला सांगतो का? थांबा, लवकर सांगायचं. ही विरोधी पक्ष नेता आहे. हा जावाईने विरोधी पक्ष नेता सांभाळणं लय अवघड बरं का. बसा. बर ठीक आहे. बाकीचं कुठं आहे ते बघतो. बर बघा लवकर. बाकीची कुठं आहे ती रे? एक तर मर्दा मीटिंगला या, महत्वाचा मीटिंगचा विषय. आता बोल मगाड बोल की आता बोल सांग की आता बोल आणि तर. थांब, बोलू दे की त्याला. बोल रे. थांब, बोलतोय तो. बोल. काय सांगतोस? काय सांगतोस? मी सांगतो तुला काय म्हटलाय तू. कळालं, मी याच्याबद्दलच भांडतो. मला माहिती आहे रे, माझ्या बरोबरच आहे तू. आणि ते ह्याचं हा बरोबर आहे. हा बरोबर, तेच मी सांगणार आहे त्याला. बस, तुमची अजून एवढी शाळा शिकाय ना, तुम्ही याच्यावर शिकायचो की. बसा, खाली बसा. बर. कसं आहे माहितीये हा. का? शासनाने ते ग्राम स्वच्छता अभियान आणले, बर त्या संदर्भात ही मिटिंग आहे. हा कळलं का? त्यामुळे मी आता मिटिंगला सुरुवात. अरे ह्याला कोणी सांगितलं? त्या म्हातारीचा अंगावर पडशी, तिची LIC भरायची आहे. मला मीटिंगला कोणता नाडी वडल तुझी? स्वतः जन्माच्या गाठी मांडत वडली तरी निघणार नाही. काली तुम्ही परशीला गेले गट्टे गाठायचे. आपला नाटच करायचं नाही. अरे बाबूराव त्याच्या बाबाचं नाव आहे. मला काय माहित काय आणायला की तू वाजवायला. तुझं मध्ये मध्ये तुटतंय का रे असे? त्याला आजी लाट खाला पाठी दे, त्याच्या पुढे येणार नाही ते. मला मीटिंगला काय सांगाय नाही. ये माझ्याशिवाय कशी काय ये. वाट नाही इकडे यायला. तू सांग, त्या पोरग्याच्या अंगावर पडशील, त्याचा निकाल लागायचा अजून. माझा तुला हिशोबाच्या हिशोबाईच्या या परीक्षेला तिकडे परीक्षेला त्यांचं नाणं घालू शिदा. मला जरा सांग. लाईट बंद, मला चिडते रे लय. बरोबर आहे. लाईट वाढल्यामुळे मला चिडते. बरोबर बरोबर. मला जरा सांगा, हा? ग्रामपंचायतीच्या पायऱ्या कुठे आहेत? पायऱ्या बांधायच्या राहिल्यावरती गडबडीत. पायरीचे बी पैसे घाला सरपंच तुम्ही. पायरीचे पैसे काले आणि लोखंडी चांगला फोटो मार रे. चुकशी बिकशी ना, लोखंडी जिना उभा केलाय. तुम्हाला सांगितलं त्यावेळी असू दे. आज काही जंपांग चपांग होणार नाही. ज्याला तुमचं काम बाजूला व्हा. या दारुड्याला कुणी मिटिंगला सांगितलं मला जरा सांगा बरोबर. पायऱ्या आहेत का जिना रे येऊ? जिना या मानावा. असला जिना ते कुणी सांगितलं दारुड्याला मिटिंगला सांग बरं का? दारुड्या कोण बोलला? मला जरा दारुड्या कोण बोलला? ए, कोण बोलला दारुड्या? दारुड्या कुणी म्हणू नको बरं का? अजिबात दारुडी मिळणार आपल्याला. हा हा, फार तर पिंडक्या म्हणा. पेंडके काय म्हणाले आपल्याला? तुम्हाला माहिती नाही, गावात वाघाचा मोठा दरार आहे. जरा आहे. फक्त शिवाजी खराड्याला विचारायचं. हो बरोबर आहे. मारलं तरी कोणतरी पायतानेच मारते का? अंगाला हात लावायची कुणाची टापच नाही. हो गणतही जेवढं म्हणलं कोण अंगण हात पण लावले. मला लई वेळ नाही. मीटिंगला सुरुवात करा. खाली बस. साहेबांनी बसा म्हणायचं, नाहीतर नाकाच्या शेंड्यावर टन्नूच उठवेल. बरोबर या इकडे. बसा बसा खाली बसा. व्यवस्थित लँडिंग करा. थांबा, एक लिमिट.
क्रॅश लँडिंग झाले. आता माझा काही प्रॉब्लेम नाही, मीटिंगला सुरुवात करा. हा कसं आहे माहिती आहे का? आजोबा काय म्हणता येऊ? पलीकडचे मी तसलंच असणार आहे, त्याशिवाय त्याला कळते आयो यो 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 आयो यो नंतर करतो म्हणून सांग. झालं? आता मग ती उचललंच तर उचलून फेकून टाकीन मध्ये. कसं आहे माहिती आहे का? हो, आवाज सरपंच मीटिंगला सुरुवात करा. शासनानं ग्राम स्वच्छता अभियान आणले, बरं. त्या संदर्भात ही मिटिंग आहे. काय प्रॉब्लेम नाही, आपण सहभाग घेऊया. त्याच्यामुळे जर स्वच्छता करायची असेल हा गावभर हा तर काय केलं पाहिजे? घाण केली पाहिजे. कानपण हलू का स्वच्छतेला कशाला घाण करतो? काय झाले आता सरपंच, तुम्ही मला जरा सांगा, हा आपण जर घाण नाही केली हा तर तुम्ही स्वच्छता कसली करणार? ढेकळ्याची. त्यासाठी अगोदर घाणच घाण करायला पाहिजे का नाही? तुझ्यासारखी घाण आधी गावात टाकायला लागते. काय झालं काय तू झालं? सीपीआरचा डॉक्टर होता माहिती आहे? आलतं की मी होतो की हजर. त्यानं दारूच्या ग्लास मध्ये 4 किडे टाकलं. वाघा दिली काय दारू